थांबा. हा म्हाळसाचा कक्ष आहे. इथे येण्याचे काही नियम आहेत. तुमच्या पायाला रानातली धूळ लागली आहे. पुढच्या वेळी आलातच तर पाय धुवून या. म्हाळसा, तुझ्याला धूळ म्हणतेस ती लोक कपाळी लावतात. तुम्ही इथे कशासाठी आला आहात? तुला भेटायला. हो, 12 वर्षांनी आठवण झाली माझी. कोण आहे मी तुमची? तुम्हाला असे प्रश्न विचारणार आहेस म्हाळसा? मी कोण आहे तुमची? तू माझी अर्धांगिनी आहेस. अर्धांगिनी ना? मग मला न सांगता, मला न विचारता, माझ्या भावनांचा विचार न करता तुम्ही दुसऱ्या कोणाला भरल्या संसारात का आणलं? केवळ पती नाही, परमेश्वर आहात तुम्ही. मग कुठे गेली ती वचनं? कुठे गेलं त्यांनी ती शास्त्र? कुठे गेलं अध्यात्म? म्हाळसा, मी तुझा पती होतो, आहे आणि राहीन. नाही. तुम्ही दुसऱ्या कुणाचे तरी झाले आहात. ज्यांच्यावर मी माझे प्राण ओवाळून टाकले ते तुम्ही नाही आहात. ज्यांच्यासाठी मी माझं घरदार नातीगोती सोडून इथे आले होते ते तुम्ही नाही आहात. ज्यांची मी पूजा केली ते तुम्ही नाही आहात. म्हाळसा, नाही. कृपया तुम्ही माझं नाव घेऊ नका. तुमच्या तोंडी चांगलं वाटत नाही ते आता ऐकायला. म्हाळसा, तू माझ्याशी बोलणार आहेस? मला काही बोलून देणार आहेस? अजूनही तुम्हाला बोलायचंय? काय सांगायचंय तुम्हाला? तुम्हाला जे सांगायचे आहे ते पाहिलंय मी गडावरून. लग्न करून आलात हे सांगायचे आहे की नव्या नवरीचं नाव गाव सांगणार आहात? की मलाच समजवणार आहात की विसरून जा सगळं, रागवू नकोस? ज्या क्षणी तुम्ही परस्त्रीच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं त्या क्षणी आपले संबंध संपले. तो माझा अपमान आहे आणि मी त्यासाठी तुम्हाला कधीही क्षमा करणार नाही. आल्यापासून पाहते आहे तुम्ही कसल्या तरी विचारात आहात. श्री खंडेरायांची आणि म्हाळसा देवींची ही भेट अत्यंत महत्वाची आहे. ती एकदा व्यवस्थित पार पडली की पुढे काही चिंता नाही. आता श्री खंडेरायांनी म्हाळसाला समजावून सांगणं महत्वाचं ठरेल.
ते काय बोलतात आणि म्हाळसा कसं समजून घेतील ह्यावर सगळं अवलंबून आहे. देवी, तुम्हाला काय वाटतं, म्हाळसा देवी कोणत्याही अटींविना श्री खंडेरायांना स्वीकारतील? नाही, मला नाही तसं वाटत. राज्यकारभाराची सूत्र सांभाळता सांभाळता मुत्सद्देगिरीचा वापर कसा करायचा हे त्यांना चांगलंच ठाऊक झालंय. एक वेळ श्री म्हाळसा देवींनी कोणतीही अट घातली तरी चालेल, परंतु श्री खंडेराय गड सोडून जाता उपयोगाचे नाही. म्हाळसा तसं होऊ देतील असं मला नाही वाटत. 12 वर्षांनंतर श्री खंडेराय आले आहेत. इतकं प्रेम आहे दोघांचं एकमेकांवर. म्हाळसा त्यांना दृष्टीआड होऊ नाही देणार. अशा क्षणी त्यांच्यामध्ये जाणं योग्य नाही. अन्यथा असं वाटतं की जाऊन काहीतरी सुवर्ण मध्य काढावा. नाही, तुम्ही त्या दोघांमध्ये जाऊ नये. पती पत्नीच्या संभाषणामध्ये तुम्ही सहभाग घेणं योग्य नव्हे. देवी, हे मला देखील कळतं आहे, परंतु मी केवळ एक शक्यता बोलून दाखवली. सगळ्यांचंच लक्ष त्यांच्या भेटीकडे लागलं आहे. ही भेट पार तर पडेल, परंतु या भेटीनंतर श्री खंडेराय, म्हाळसा आणि बानू ह्या तिघांचं आयुष्य पुढे कसं असेल हा प्रश्न आहे. म्हाळसा, आपले संबंध संपले असं नको म्हणूस. म्हाळसा, असं झालं तर माझ्या असण्याला काहीच अर्थ उरणार नाही. गतजन्मात आणि पुढील अनंत काळापर्यंत ह्या शिवाची तू अर्धांगिनीच असणार आहेस. तेव्हा तुझे हे स्थान दुसरे कोणाला मी कसे देईन? तुम्ही ते स्थान दिले आहे त्या परस्त्रीला. विवाह म्हणजे जन्मजन्मांतरीचे बंधन आहे आणि त्या बंधनात तुम्ही तिला अडकवलत. आता आम्ही दोघींनी तुमच्या सोबत संसार करायचा असा तुमचा विचार असेल तर तो सोडून द्या. ते होणे नाही. माझ्या संसारात मी सबत स्वीकारणार नाही. आणि त्याआधी मला तुमच्याकडून एका प्रश्नाचं उत्तर हवे आहे. एक पती म्हणून तुम्ही ते उत्तर द्याल? होय, का नाही? विचार. का केलं तुम्ही दुसरं लग्न? कुठे कमी पडले मी? काय चूक झाली माझी? का वागला तुम्ही माझ्याशी असं? तुम्ही गप्प का? तुम्ही बोलत का नाही काहीच? याचा अर्थ तुमच्याकडे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही आहे. असा तुझ्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे आहे. मग मला ते ऐकायचे आहे. आणि जर ते उत्तर मला पटलं तरच मी तुमच्या सोबत राहीन, नाहीतर मी स्वतःला अग्नीच्या ज्वालेत भस्म करून टाकेन. असं मी हे सहन करू शकणार नाही. मी आधी ते पाहिलं आहे, भोगलं आहे. असं जर तू तुझ्या देहाची अशी आहुती देणार असशील तर कोणत्याही भक्ताच्या हाकेला हा शिव धावून जाणार नाही. मी अशा ठिकाणी जाईन की मला कोणीही शोधू शकणार नाही. मी असे मौन धारण करीन की जे मौन ब्रह्मांडात कोणीही तोडू शकणार नाही. तुम्ही कुठल्या जन्माच्या गोष्टी मला सांगता आहात? मला त्यात काही रस नाही, कारण त्याचे मला स्मरण नाही. तुम्ही आता या जन्मात तिच्याशी लग्न का केलं याचं उत्तर मला हवंय. भाषा, मी तुला तुझ्या गतजन्माविषयी सांगत होतो. तुझा पिता दक्ष प्रजापती याने जेव्हा तुझा आणि माझा घोर अपमान केला तेव्हा तू यज्ञकुंडात आहुती दिली होतीस.
तुम्ही सांगत का नाही आहात? सांगतो माझा, मी बानूशी विवाह केला हे सत्य आहे. सगळ्यांना असे वाटले असेल की आपल्या पत्नीला सोडून स्वतःच्या सुखासाठी या खंडोबाने विवाह केला, पण तसे नाही माळसा. गत जन्मात मला तसे वचन द्यावे लागले होते की मल्हारी अवतारात ती माझी अर्धभार्या होईल. असा केवळ वचनपूर्तीसाठी मला हा विवाह करावा लागला आहे. तसेच बानूला भक्ती योगातून मोक्ष प्रदान करून मुक्त करायचे आहे. असा मला माहित आहे तुला दुःख भोगावे लागत आहे, पण मी असत्य वचन नाही बोलत आहे. अहो पण जन्म जन्मांतरीचे नाते होते ना आपले. मग त्या जन्मात तुम्ही माझी अनुमती घेतली होती का? कोण होते मी? कोण होती ती? असा हेच मोठे गूढ आहे आणि ते सांगण्याची वेळ अजून आली नाही. आणि मी ह्याच वचनात अडकलो आहे. कसा विश्वास ठेवू मी या शब्दांवर? कसं ऐकू मी हे सारं? अशी का उभी आहेस? काय नाही. तुला सोडून देव गडावर गेला म्हणून वाईट वाटतंय अभय? नाही, तसं नाही. मग चल आपण समजा वाडा बघू. एवढा मोठा वाडा तुझ्यासाठी बांधला आहे आणि तो धड बघितला बी नाही. चल न ग. चल ग. म्हणजे अगं लगीन झालं, नव्या घरात पाऊल टाकलं, तर जीवाला निस्ता घोर लागून राहिला हाय ग. देव गडावर गेला हाय, ते म्हाळसा ताईसनी भेटत्या, पर त्यांच्यात काय होईल काहीच सांगता येत नाही. ते देव बघत्याल, तू कशापाई काळजी करतीयास? देव जेजुरीतून निघालं तेव्हा चंदनपुरीला पोचायच्या अगोदरच म्हाळसाताईसनी त्यासनी शाप दिला. अगं समद्यासनी त्यांचा राग ठाव आहे. देव तर ते गेलं आहेत खरं, पण आता परत विपरीत काय घडाय न ग. ह्या वेळेला म्हाळसाताई त्यासनी कुठं बी जाऊ देणार नाहीत, पर त्यासनी तू हत राहिलेली नग आहेस. म्हणजे मी देवांसाठी वाटल ते करल ग. वेळ आली तर चंदनपुरीला बी जाईल परत. तू लाख म्हणशील ग, पर देव तुला जाऊ द्यायचं नाही. आता एकदाचा ह्यो तिढा सुटला म्हणजे बरं होईल ग. हे अग्निदेव, हे अग्निदेव, थांब माळसा. हे अग्निदेव, माझी तुम्हाला आज्ञा आहे की ह्यावेळी तुम्ही इथे प्रकट होऊ नका. माळसा, माझं नाव घेऊ नका तुम्ही. या खंडोबाच्या तोंडी त्याच्या प्रिय म्हाळसेचे नाव येणार नाही असे कसे होईल? माळसा, मी तुला वचन देतो की काही काळानंतर ह्याच जेजुरीत तुला आणि बानूला तुमच्या गतजन्माविषयी सांगेन.
कसं का होईना देव एकदा गडावर आलं ते लय बरं झालं बघ. होय होय, अरे गडावर आलं बर त्यासनी कुणी भेटलं नाही, कुणी स्वागत केलं नाही, कुणी ओवाळलं बी नाही बघ. अरे त्यांच्या स्वागताची आपण तयारी केली नव्हती का? अरे त्यांच्या स्वागताची आपण समधी तयारी केली होती का नाही? फुलांच्या रांगोळ्या काढल्या, समजा गड सजवाया घेतला आपण. तर देव हे असं दुसरं लगीन करून येतील हे कुठं ठाव होतं? तिथूनच समजा बिघडलं बघ. वय वय वय, हे अगदी बरोबर म्हणलास तू. म्हाळसा देवींचा राग कसा आहे समजासनी ठाव आहे बघ. हो. त्यांनी जर प्रेम केलं ना तर इतकं प्रेम करतील की समोरच्याचं आयुष्यच बदलून जाईल बघ. होय, पण जर का त्या रागाला आल्या तर समोरच्याचं काय खरं नाही बघ, वा त्याचं नव्हतं करून टाकत्या. होय. आता देव देवीसनी भेटाय गेलंच खरं, पण काय होतं काय नाही काय सांगता येत नाही बाबा. हा, अरे मागच्या वेळेला देवींनी देवासनी म्हातारा व्हायचा शाप दिला होता. आता काय करताल या वेळेला कुणाच ठाव. आता काय घडलं तर जेजुरीचं काय खरं नाही बघ. पर काही होऊ दे, पर देव आपलं जेजुरीतच राहाय हो. हा, अरे पण देवांनी दुसरं लगीन केलंय ना व. अरे साधी गाडाची पायरी पण चढू दिली नाही देवींनी देवासनी. गाडावर राहू दिलं ना तरी लय झालं बघ. हा, एकदा का देव जेजुरीत राहिलं ना की समजा चांगलं होईल बघ. देवींचा राग बी मावळेल. तुला राग येणार नसेल तर एक सांगू का? सांग की. मला नाही आता सो काय वाटत. चल तुझं आपलं काहीतरी. चल आता कामाला लागूया. म्हाळसा, मी तुला आश्वस्त करतो, तू मला क्षमा करशील आणि बानूला हृदयाशी धरशील. म्हाळसा, म्हाळसा, तुझं प्रेम महाकाय आहे. तुझे प्रेम या ब्रह्मांडाला छेदून विलीन न होण्यासारखे आहे. या प्रेमापासून या खंडोबाला वंचित नको करूस. मी नाही जगू शकणार. म्हाळसा, 12 वर्ष क्षण न क्षण तू माझे ध्यान केलेस. या प्रेमाला मी शरण आलो आहे. तुझ्यातल्या आदी स्त्रीला हा शिव नमन करतो आणि सांगतो, म्हाळसा, या पुराण पुरुषाला सोडून नको जाऊस. म्हाळसा, उद्या 12 वर्षानंतर सिंहासनावर पुन्हा आपण एकत्र बसू आणि समस्त प्रजेला भेटू.